विद्यार्थ्यांनी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वह्यांचे वाटप करून आपले हस्ताक्षर सुधारावे तसेच शिक्षणामध्ये चांगली प्रगती करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी ओवे पेठ येथे शैक्षणिक साहित्याच्या वाटपावेळी केले। गेल्या अनेक वर्षांपासून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत आहेत। त्यानुसार दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत। त्याअंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवे पेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या आणि दप्तर वाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी भाजपचे पनवेल तालुका उत्तर मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर जोशी, चिटणीस सचिन वास्कर, कामगार आघाडीचे खारघर मंडळ अध्यक्ष जयदास तेलवणे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस इर्शाद शेख, निशा नायर, प्रिया मोहिते यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते। शेजारच्या मुलीने घेतला सायन्सला तिला 80% आहे आणि 60% वाली पण गेली की मला सायन्सला पाहिजे तर ते थोडंसं अवघड होतं। नंतर तो प्रॉब्लेम या ठिकाणी वाढत जातो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण चांगला अभ्यास करून आपल्याला सुरुवातीलाच कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावा। शिक्षण आता तुम्ही ऐकलं असेल किंवा टीव्हीवर बघितलं असेल, एका मुलीला 99% मार्क्स मिळाले 10वीला आणि 10वीला घरी गेल्यानंतर त्याच्या आईने विचारलं तर 1% मार्क कुठे गेला, मग तिने रिचेकिंगला टाकले ते पेपर आणि त्या रिचेकिंग मध्ये तिला 100च्या 100% गुण मिळाले। किती आत्मविश्वास, किती कॉन्फिडन्स त्या मुलीचा असेल याप्रमाणे आपला सुद्धा कॉन्फिडन्स आपण चांगला ठेवला पाहिजे का मी करीन, मी जिंकेन अशा पद्धतीचं स्वप्न आपण नेहमी बघायला पाहिजे असं मला वाटतं। आपल्याला या ओळखीचं आम्ही कर्तव्य कुठे देत नाही म्हणजे पण ओळख एकदम आमची आवडती शाळा झालेली आहे आता, चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी या ठिकाणी आम्हाला म्हणून फक्त वया वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी देतात। त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्व विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे घेतला पाहिजे।